ओके, नमस्कार, गुड मॉर्निंग सर्व शेतकरी बंधूंना नमस्कार. नाव रुपेश मोडे, नागपूरमधून आहो. आज आपण एका जबरदस्त प्लॉटमध्ये आलो आहे. तुम्ही बघता की हा जो मागे प्लॉट आहे हा कपाशी पिकाचा प्लॉट आहे. आम्ही एका शेतकऱ्यांना हा प्रोडक्ट आमचे काही प्रोडक्ट सजेस्ट केले होते आणि ते प्रोडक्ट त्यांनी त्यांच्या शेतामध्ये टाकले आणि बघा आज पराठी तुम्ही बघू शकता. अतिशय उत्तम दर्जाची पराठी आपल्याला इथे बघायला दिसून राहिलेली आहे, कारण की या पराठीमध्ये काही जबरदस्त प्रोडक्ट त्यांनी इंडिया ॲग्रोचे वापरले आहेत आणि शेतकरीसुद्धा एकदम यंग आहेत. तर बघा आमच्यासोबत एक युवा शेतकरी जुळलेला आहे, जस्ट 18 वर्षाचे आहे आणि बाबांसोबत शेती करतात. तर कोणते प्रोडक्ट त्यांनी वापरले आणि त्यांना कोणत्या प्रोडक्टचा कसा फायदा झाला हे स्वतः ते सांगतील. तर तुमचा परिचय द्या सर. नमस्कार, आदित्य डहाके, मुक्काम पोस्ट डोडमा, तहसील कुई, जिल्हा नागपूर. हे प्रोडक्ट ओके. आदित्य, काय करता तुम्ही आता? स्टुडंट आहे की काही जॉब वगैरे करता? स्टुडंट आहे. स्टुडंट काय करता? स्टुडंट आहे तर आता अभ्यास सुरू आहे. कुठल्या कॉलेजला आहे? BA बीकॉम? बीकॉम फर्स्ट इयर बीकॉम. फर्स्ट इयर बीकॉमला आहे. अजून काय करता? आता स्टडी स्पर्धा परीक्षेचे पेपर. स्पर्धा परीक्षा म्हणजे MPSC ला? MPSC हो. ओके, MPSC ची पण तयारी करता. ठीक. तर शेती तुमच्या इथं कोण करते? तुम्ही करता की बाबा करतात? पप्पाच करते, आम्ही फक्त गाईड म्हणजे हे करतो, मदत करता पप्पांना. ओके. तर तुमचा अनुभव सांगा, काय कोणते प्रोडक्ट तुम्ही वापरले आणि काय तुमचा एक्सपिरियन्स आहे? ओलिप वापरला होता आपला, आणखी मॅजिक ग्रो, आणखी ते MI स्टिकर. ओके, म्हणजे MI स्प्रे, ग्रोमॅजिक आणि ओलिफ तुम्ही तुमच्या पिकामध्ये वापरलेला आहे. तर काय फरक जाणवला तुम्हाला? काय वाटते? चांगली पराठी आहे पहिलेपेक्षा. पहिले हरवर्षी एवढी नाही राहे. हरवर्षी एवढी नाही राहे. ओके. तर कसं बोंड पण 90-100 आहे. बोंड सुद्धा 90-100 आहे. ओके, बोंड 90-100 आहे. तर असं तुमचे टोटल प्लॉट मध्ये आहे की काही झाडांना नाही? नाही, सगळ्याच प्लॉट मध्ये. सगळ्या प्लॉट मध्ये आहे. तर दाखवू शकता आम्हाला तुमच्या झाडाचा ग्रोथ वगैरे कसा आहे, काय आहे? ओके. सरासरी किती बोंड आणि पाते असेल एका झाडाला? तरी असं ना 190 म्हणजे 90. 190? नाही 90-100. 90-100. ओके. अच्छा, 90 आणि 100. बघा यार, तुमची हाईट जवळपास 5.5 फूट आहे ना. तुमचं झाड सुद्धा सरासरी 6 फूटच्या घरात झालेलं आहे आता. आणि आम्ही बघून राहिलो की खूप सुंदर असा तुमचा प्लॉट झालेला आहे. काही हे झाडं पडल्यासारखे दिसत आहे. काय पाऊस वगैरे झाला होता का? झाला होता, तरी खूप नुकसान झाले. पाऊस आला होता तर नुकसान झालं. ओके. आणि तरी तुमचं पीक मला अजून बऱ्यापैकी चांगलं दिसून राहिलेलं आहे ना. भरपूर साऱ्या पात्या आणि बोंड तुमच्या पराठीमध्ये दिसत आहे. स्प्रे अजून मारायचा आहे. हिरवीगार पराठी आपल्याला दिसते आहे. तर अतिशय उत्तम दर्जाची कपाशीची शेती आज डोडमा क्षेत्रामध्ये आमच्या आदित्य डहाके यांची झालेली आहे. तर भरपूर फायदा त्यांना आज या शेतातून दिसत आहे. तर काय वाटतं आदित्य तुम्हाला की हे इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट लोकांनी वापरायला पाहिजे की नाही पाहिजे? नाही, वापरायला पाहिजे. चांगले आहे ना. चांगले आहे. काय फायदा वाटला तुम्हाला इतर लोकांपेक्षा? इतर लोकांची पराठी पिवळी आहे, एवढी बोंड पण नाही आहे. एवढे बोंड नाही आणि पिवळी आलेली आहे. ओके. आपण असा कोणता प्लॉट आहे का की आपण जिथं म्हणजे आपल्या पराठी व्यतिरिक्त काही वापरलं नाहीये? आहे तो बाजूला आहे. चला दाखवा. निघता येईल इथून? पराठी पण भरपूर दाटली तुमची. निघता येईल का? बघू शकतो आपण मोठाले बोंड आहे यांच्या. याला भरपूर लाग आहेत. प्रत्येक झाडामध्ये लाग, भरपूर पात्या आहे आणि बघतोय आपण अतिशय उत्तम क्वालिटीची आहे पराठी. अच्छा, तोही प्लॉट तुमचाच आहे का? ते बघू शकतो आपण. आता या प्लॉटामध्ये होतो सुरुवातीपासून एंडिंगपर्यंत यांचं तुम्ही बघू शकता है ना. हे सुद्धा झाड जेव्हा बघाल तर तुम्हाला प्रत्येक झाडावरती भरपूर पात्या दिसतील, भरपूर बोंड दिसतील. हे बघा, नवीन पात्या अजूनही येणं सुरू आहे. प्लॉट आतमध्ये पण जोरदार आहे आणि धुऱ्यावरचे प्लॉट खूप जोरदार आहे. पात्या दिसतात आहे इथं आपल्याला आणि झाडांचं कापूस फुटणं सुरू झालेलं आहे. हे बघू शकतो आपण. खूपच क्वालिटी जबरदस्त. बोंडसुद्धा अतिशय उत्तम आहे आणि बोंडअळी सध्याच तरी दिसून नाही राहिलेली आहे. आणि बघा पात्या वगैरे, भरपूर पात्यांचा लाग याच्यामध्ये वाढलेला आहे. भरपूर पात्या याच्यात दिसून राहिलेल्या आपल्याला. तर भरपूर पात्या आहे ना. शेतकरी लोकांना वाटतात की इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरावं की नाही वापरावं. माझं म्हणणं की इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट 100% वापरा. तुमच्या शेतामध्ये भरपूर फायदा होईल. ओके. तर
आदित्य हा प्लॉट कसा आहे, यांनी वापरलाय का प्रोडक्ट? नाही काही नाही वापरलं. यांनी नाही वापरलेलं, वापरलं यांनी. साधंवालं वापरलं, जे मार्केटमध्ये रासायनिक येतात. हो. तर पहा मित्रांनो, आता हा जो प्लॉट दिसून राहिला आपला, हा पूर्ण हिरवागार दिसतोय. या आधी तशी आहे ती मधामध्ये, हा प्लॉट हिरवागार दिसतोय. याचा पानं बघा बिलकुल हिरवेगार आहेत. आणि हाच प्लॉट तुम्ही बाजूला बघा, हा प्लॉट हलका पिवळसर दिसतोय. यामध्ये रासायनिक खताचा वापर केलेला आहे आणि यामध्ये इंडियाग्रोचं MI स्प्रे ओलिफ आणि ग्रोमॅजिक याचा वापर केलेला आहे. आपण बघू शकतो की ही पराठी बऱ्यापैकी दाटलेली आहे. किती स्प्रे झाले आदित्य? 3-4 स्प्रे झाले. 3 की 4? 3-4. हो, आता एक चौथा होईल. आता चौथा होईल, हो. म्हणजे 3 झाले. तर 3 स्प्रे मधली पराठी तुम्ही बघू शकता, अतिशय दाटलेली आहे. इव्हन हे बघा, हे सुद्धा झाड है ना, हे सुद्धा झाड बघा, टॉप टू बॉटम बघूया आपण. खोड सुद्धा जबरदस्त मजबूत झालेला आहे आणि बऱ्यापैकी पराठी यांची आता आडवी झालेली आहे वजनामुळे ना पावसामुळे. आणि तोच दोस्तो मित्रांनो, आपण दुसरा प्लॉट बघून राहिलो आहे. तर या प्लॉटामध्ये फक्त रासायनिकचा वापर झालेला आहे. या प्लॉटचा बोंडाचा आकार तुम्ही बघून घ्या. कम्पॅरेटिव्हली जर आपण थोडंसं त्याचा फरक पाहिला तर बोंड याचे लहान दिसत आहे, तेवढे आकार नाही आहे. पराठी पण छोटीच आहे. आणि पराठीचा जाऊन बघा तुम्ही, हाईट छोटी. काही भागात उंच आहे, काही है ना. पराठी सुद्धा लहान आहे. तर तुमची ना यांची लागवड सारखीच आहे का? हो, एकाच दिवशी लागवड. एकाच दिवशीची लागवड आहे. एकाच दिवशीच्या लागवडमध्ये या पराठीमध्ये माणूस पूर्ण झाकला जात आहे आणि इथे काही ठिकाणी पराठी कमी जास्त आहे. तर हा एवढा मोठा फरक दिसतो आपल्याला इंडियाग्रोच्या प्रोडक्टचा आणि याचा. तर इंडियाग्रोचे प्रोडक्ट वास्तवामध्ये खूप पॉवरफुल आहेत. तर जसं आता हा प्लॉट आपण बघितला, यामध्ये रासायनिकचा वापर केला गेलेला आहे. आणि आपला हा जो आदित्यचा प्लॉट आहे, तर या प्लॉटमध्ये 100% आपलं आयुर्वेदिक उत्पादन जे आपले इंडियाग्रोचे ते वापरलेले आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, माझं एकच म्हणणं राहील की जर एका युवा शेतकऱ्याला जर एवढा चांगला फायदा होता आणि या शेतकऱ्याला जर समजत आहे की बा आपण आयुर्वेदिक शेती करायला पाहिजे. कारण की बघा, गेल्या 2 पिढ्यांनी 3 पिढ्यांनी जमिनीचा पूर्ण सत्यानाश केलेला आहे. कारण की रासायनिक खतं औषधं टाकू आज जमीन मृत झालेली आहे. आणि जर पुढच्या काही दिवसापर्यंत जर आपण रासायनिक खताचा औषधाचा वापर कमी न करता ऑर्गॅनिक आणि सेंद्रिय पदार्थांचा वापर न वाढवला तर काही काळानंतर आमची हीच पिढी आमच्या प्रॉपरली शेती करू शकणार नाही. यांच्यासाठी हे जमीन पूर्ण बंजर राहणार, यांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. तर आज प्रत्येक शेतकरी बापांना माझा एक छोटासा रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर वाटतं की तुमच्या पुढच्या पिढीने शेतीमध्ये काम केलं पाहिजे, त्यांच्यासाठी एक संपत्ती शेतीच्या नावानं राहायला पाहिजे, तर शेतीला आजच दुरुस्त करा. रासायनिक खत, रासायनिक औषधाचा वापर नाहीच्या प्रमाणात करा. आणि आयुर्वेदिक उत्पादन आहे, प्रमाणित उत्पादन आहे. राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रमाणित झालेले इंडियाग्रोचे उत्पादन आहे, ज्याला जीवन G2 प्रमाणित आहे. असे सर्टिफाईडवाले प्रोडक्ट तुम्ही वापरा. चालू कंपन्यांच्या याच्यात पडू नका. खूप साऱ्या कंपन्या ऑर्गॅनिकच्या नावाखाली मार्केटमध्ये फक्त पाणी विकत आहे, माती विकत आहे, खोटे प्रोडक्ट विकत आहे, खोटा प्रचार करत आहे. सर्टिफाईड प्रमाणित असलेले प्रोडक्ट वापरा. इंडियाग्रोचे प्रत्येक प्रोडक्ट हे प्रमाणित आहे. इकोसोटच्या माध्यमातून प्रमाणित आहे, NPOPच्या माध्यमातून प्रमाणित आहे. आणि आम्ही स्वतः त्याच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला मदत करायला तयार आहोत. तुम्हाला प्रोडक्टबद्दल समजून सांगायला तयार आहोत. तुम्ही या, तुम्ही करा आणि तुमच्या इतर शेतकरी बांधवांना सुद्धा मदत करा. आपल्याला शेती पिकवायची आहे, शेती घडवायची आहे, शेती राखायची आहे आणि आपल्याला पुढच्या पिढीचं सुद्धा संगोपन करायचं आहे, त्यांचं रक्षण करायचं आहे. तर त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही इंडियाग्रोचे प्रोडक्ट नक्की वापरा. एक युवा शेतकरी करत आहे आणि जेवढे काही युवा शेतकरी इतर असेल त्यांनी सुद्धा आदित्यपासून प्रेरणा घेऊन ऑर्गॅनिक शेती करायला सुरुवात करा. तर चला, थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.